तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत आंबरे। तर मंडळी, बाकी काय मजेत चाललंय ना सगळं, आणि आपले बाप्पा आले तर सगळ्यांना आनंद सुद्धा झालाय। आणि खरंच भरपूर म्हणजे बोलतात ना की ओढ लागते ती आपल्या बाप्पाची, म्हणून आम्ही आज चाललोय आत्याकडे संगमेश्वरात आसुर्ड्यात। आणि बाळू आलाय बघा, आज सकाळीच आलाय बाळू। तर बाळू बरोबर मी आज आत्याकडे चाललोय, तर जाऊया आत्याकडे पण। आणि तिथले 2-4 गणपती आहेत, म्हणजे आत्याकडे आहेत आणि तिकडे काकांकडे सुद्धा जाणार आहे। बघू कसं जिकडे जिकडे जायला जमेल, आणि जसं जमेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी। भरपूर असे निसर्गाची दृश्य, आणि बघूया अजून काय काय पाहायला मिळतंय। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं लागेल, बघावी लागेल व्हिडिओ। तर चला जाऊया आपण संगमेश्वरात आत्याकडे। आता झालं आसुर्ड्यात आत्याकडे, आणि आल्यावरती जिकडे आहे ना खाली, म्हणजे खालच्या साईडला घर आहेत, तिकडे आज सत्यनारायणाची महापूजा आहे। तर त्या पूजेसाठी आले। इथे खाली आरती आहे, आता आरती चालू होईल थोड्या वेळाने। तर त्या आरती दाखवतो तुम्हाला, आणि सत्यनारायणाचं दर्शन सुद्धा देतो। तर चला जाऊया आपण इथे खाली आरतीला। तर चला मंडळी, आरती करूया बाप्पाची, आणि वरती मग आत्याकडे जाऊया। चला।
तर मंडळी जेवायला या, आत्ताच पूजा झाली. चवळीची भाजी आहे, वरण भात, पापड, खीर आणि लोणचं. आणि इकडे बघा सगळेजण जेवायला बसलेत. आपली मंडळी आहेत, सगळे मित्र आहेत. तर या जेवायला, जेवून मग आत्याकडे जाणार आहे मी वरती. तर चला जेवून घेतो या निसर्गाच्या सानिध्यात, या अंगणात बसून. तर चला जेवूया आणि मग आत्याकडे जाऊन पाया पडूया गणपती बाप्पाच्या. तर मंडळी आत्ता झालं आत्याकडे, खालनं पूजेला गेलो होतो. कोण कोण आलंय बघूया लाईटला. तर मंडळी बघा इकडे आत्याकडे आलंय, बाचा पण आलाय, दीदी आली आहे, बाय दीदी. बाची बघा इकडे बसले आणि आतिश आहे, आजी आहे तिकडे, ही आत्ते आणि बाय दीदी आणि बाप्पा. तर मंडळी आत्ताच आहे ना, हे काळं बघितलं, बुकी आहे, बुकी तिथे खाली पूजा झाली ना तिकडे लावलेली. आणि आत्ता आलोय खालच्या गणपतीचा बघितलंच, मंदात्याच्या. आता कुंदात्याच्या घरी आलोय. तर चला कुंदात्याच्या गणपतीचं दर्शन करून घेऊया, म्हणजे तिच्या घरी जो गणपती बाप्पा बसतो त्याचं दर्शन करूया. तर जाऊया कुंदात्याच्या घरी या. तर मंडळी हे बघा, हे कुंदात्याचं घर आहे. आणि इकडे काकी आले बाहेर, हा बाचा काकी, बाय दीदी बसले, अभिषेक आहे ते, बाची आहे, अमित आणि आतमध्ये गणपती बाप्पा. आतिश बघा मस्त असं डेकोरेशन केलंय, साधं सिंपल एकदम. इथे देवार आहे, इकडे देवार आहे त्यांच्या घरातलं देवत आणि बाप्पा. मस्त वेगळी असं डेकोरेशन. आमचं पोट टाईट झालं, फिरून फिरून पण जेवण जात नाही. होय होय. तर मंडळी इथे संगमेश्वर बाजारात थांबलोय डेपो जवळ. इकडे या साईडला नवीन डेपो झालाय, पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला थोडा. बघूया आता घरी निघतोय, कारण का भरपूर उशीर झालाय. वाजलेत बघा किती, 3 वाजलेत. आम्हाला पण जायचंय दुसरीकडे बाहेर. चला निघूया, घरी जाऊया आता आपण. तर मंडळी हा बघा, हा आहे ना संगमेश्वर डेपो नवीन मस्तपैकी बनला आहे, म्हणजे अजून रेडी होतोय, ऑलमोस्ट तरी रेडी झाला आहे. पूर्ण झाल्यावरती आहे ना तुम्हाला आतमधले दृश्य पण दाखवीन मी, म्हणजे अजून भरपूर वेळ आहे पूर्ण व्हायसाठी. त्याला जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. हा आहे संगमेश्वरचा रिक्षा स्टँड आणि इकडून आपल्या घरी जायला रस्ता, म्हणजे देवरुख आणि काटवली जायला रस्ता. Yeah.
मंडळी आता जस्ट आरती झालेली आहे आणि आम्ही आलेलो आरतीकडनं काहीतरी 5:30 वाजता घरी आलो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही नाश्ता वगैरे करून मग सगळीकडे आरतीकडे गेलो, आरतीला गेलो आणि आरतीवरनं आता शेवटची आरती झालेली आहे. शेवटची आरती झाल्यानंतर आमच्या घरी आज गजर आहे, गजर. तरी गजर प्रथा आपली कशी असते आणि ही प्रथा खूप भरपूर जुनी आहे आणि ही प्रथा मी तुम्हाला दाखवतोय. चला दाखवतो तुम्हाला. गजर ही पारंपरिक लोकप्रिय आपली कोकणातील. चला.